तो बाला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागुला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी रे, गेली आता गेहुदनी, आलो निजाच्या बाहेरा, भेटी रकुमाईच्या वरा, विठ्ठल विठ्ठल तो बाला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले
जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना हे राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले करारविंदेन पदारविंदम मुकारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयोम नमः पंढरीच्या देवराया चार धाम आपकी चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में कैलास राणा शिव चंद्र मौळी पनिंद्र माता मुकुट जळाळे कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारे विठ्ठल 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 शेवट तो बला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटे रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगताचे जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु इंद्रायणीच्या तटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा नंदाचा नंदादी पंचम वेद निर्माते हिंदू हृदय सम्राट श्री तुकोबराय विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबरायांच्या गाथ्यातील तुकोबराय म्हणते आम्ही आयुष्यभर प्रपंच करत असताना आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं आम्ही परमार्थ केला पण त्या परमार्थाचा फायदा आयुष्याच्या शेवटी काय झाला तर महाराज म्हणले शेवट तो भला माझा बहु गोड झाला आयुष्यभर घेतलेलं भगवंताचं नाम मला अंतकाळी कामाला आलं महाराज काय कामाला आलं तर महाराज म्हणले माझा शेवट नुसता गोड नाही झाला तो बहु गोड झाला महाराज तुमचा शेवट गोड होण्याचं कारण काय महाराज म्हणले आयुष्यभर ज्याची भक्ती केली मी माझ्या माहेराला येऊन पोचलो आलो निजाच्या माहेरा मग महाराज तुमचं माहेर कोणतं आहे महाराज म्हणले बेटी रकुमाईच्या वरा जो रुक्माईचा वर आहे जो पांडुरंग परमात्मा आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं वैकुंठ म्हणजे आमचं माहेरे महाराज त्या वैकुंठात त्या माहेरात पोचल्यानंतर तुमच्या जीवनात लाभ काय झाला महाराज म्हणले त्या देवाची माझी ओळख झाली परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आणि महाराज म्हणतात आता माझ्या जीवनामध्ये बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तुका म्हणे वाणी आणि घेऊ गेली आता धनी अभंगाचा सरळ अर्थ विडल म्हणून आज ही कीर्तन रूपी सेवा कशाच्या निमित्तानं आहे किम निमित्तानं आपण सर्व जमलेलो आहोत सर्वांना ज्ञाते ठाऊके माहिती परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं या न्यायाने या नात्याने आज 1 वर्षापूर्वी कैलासवासी वैकुंठवासी सौभाग्यवती पुष्पा उर्फ नानी पुरुषोत्तम कोटे खऱ्या अर्थानं या नानीला 1 वर्षापूर्वी या संपूर्ण परिवारातून जावं लागलं आणि जात असताना त्यांच्या पश्चात त्यांचा फार मोठा परिवार आहे संपूर्ण कुटे परिवार त्यामध्ये आमचे मामा आत्यांचे पती श्री पुरुषोत्तम मुरलीधर कुटे
त्यांची भाया श्री यशवंत मुरलीधर कुटे, त्यांचे पुतणे गणेश भाऊ असतील, सदानंद भाऊ असतील, अंकुश भाऊ असतील, निलेश भाऊ असतील. त्याचप्रमाणे 2 मुलं आहेत, एक गजानन आणि दुसरा पवन, आणि एक मुलगी आहे सौभाग्यवती रेणुका चेतन पेखळे. नात आहे कुमारी अबोली चेतन पेखळे. नातू आहेत अथर्व आणि देवा. संपूर्ण असणारा हा कुटे परिवार. आणि या परिवारातून खरं तर 1 वर्षापूर्वी कोणाला वाटतही नव्हता अशी घटना या परिवारामध्ये 1 वर्षापूर्वी घडली. आणि नकळत या परिवारातून खऱ्या अर्थानं नानीला जावं लागलं. जात असताना या परिवाराचं दुःख फार मोठं आहे. पण आजचं कीर्तन म्हणजे त्या दुःखाला उजाळायला घालण्यासाठी केलेला प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. कारण या परिवारातून पुष्पा नानी जात असताना भाग्यवान होती ती किती ऐका. एक शब्द थोडासा बॅनरवरती राहून गेला, तो टाकायला पाहिजे होता. कैलासवाशीच्या पुढे एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द पाहिजे होता, तो म्हणजे सौभाग्यवती. धर्मशास्त्र सांगतं जी स्त्री या मृत्यूलोकातून आपल्या पतीच्या अगोदर जाते, जी स्त्री या कलियुगातून आपल्या सौभाग्याचं लेणं सोबत घेऊन जाते, आणि जी स्त्री आयो म्हणून जाते, तिचं जाणं गरुड पुराणात ग्रंथात भाग्याचं जाणं सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 1 वर्षापूर्वी ते जाणं या परिवारातून झालं. खऱ्या तर या व्यासपीठावरती आल्यानंतर आमच्या संप्रदायाचा नियम आहे की बाप जरी आई असेल, आई जरी असेल, तर इथून कीर्तनकारानं नाथ्याचा उच्चार करू नये, पण मी तो करतोय. जसं या परिवारातून खऱ्या अर्थानं कोणाची तरी आई गेली, कोणाची तरी पत्नी गेली, कोणाची तरी चुलती गेली, तसं आमच्या आडके परिवाराची एक बहीण गेलेली आहे. आणि ते दुःख सगळ्या आमच्या आडके परिवाराला आहे. खरं तर आजचं कीर्तन मी करावं असं माझ्या मनातच नव्हतं. कारण बऱ्याचशा वेळा आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनं प्रवचनं करतो, रोज दिवसाला 3-3 कार्यक्रम आहे. पण कुठं काय गेल्यानंतर कुठं काय बोलायचं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा आणि आपला जवळून संबंध आलेला असला, त्या व्यक्तीचं जीवन जर आपण जवळून बघलेलं असलं, तर त्या व्यक्तीच्या श्राद्धाला काय बोलावं, 10व्याला काय बोलावं, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण होतो. आणि तो आज माझ्या पुढे. विठ्ठल. म्हणून आज वर्ष श्राद्ध आहे. 1 वर्षापूर्वी या कुटे परिवारातून नानी जात असताना या संपूर्ण परिवाराला पोरकं करून निघून गेली. पण धर्मशास्त्र सांगतं की व्यक्ती गेल्यानंतर पाठीमागा असलेल्या लोकांनी 13व्याच्या दिवसापासून तर आज वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या नावानं वर्षभरामध्ये 51 प्रकारची दानं करावीत. त्यामध्ये भूमिदान असेल, गोदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, पिंडदान असेल, शय्यादान असेल, अंथरूण पांघरूण दान असेल, सुवर्णदान असेल, चांदीदान असेल, जलदान असेल, दीपदान असेल, अनेक प्रकारची दान आहे. जरी शास्त्र सांगतं 51 प्रकारची दान वर्षभरात करावी, पण ज्या कुळाला, ज्या परिवाराला वर्षभरामध्ये 51 प्रकारची दान करता आली नाही, त्या परिवाराला आज श्राद्धाच्या दिवशी 3 दान हे करावेच लागतात. विठ्ठल. कोणते 3 दान? संपूर्ण कुटे परिवाराने निरीक्षण करा की नानीच्या जाण्यानंतर हे 3 दान आपल्याकडून होत आहे का. पहिलं दान, ज्या घरात नानी राहत होत्या त्या घरात पहिलं दान झालं ब्राह्मणांच्या साक्षीनं पूर्वजांच्या उपस्थितीमध्ये. त्या दानाचं नाव आहे पिंड नावाचं दान. दुसरं दान कीर्तनाच्या माध्यमातून चालू आहे, त्याचं नाव आहे ज्ञानदान. आणि थोड्या वेळाने कीर्तन संपलं की भोजनाच्या पंक्तीच्या माध्यमातून होईल, त्याचं नाव आहे अन्नदान. पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान 3ही दान झाले का शास्त्र सांगतं गेलेल्या व्यक्तीला यमाच्या महाद्वारावरती बोलवलं जातं. विठ्ठल विठ्ठल. पण गेलेल्या व्यक्तीला यमाच्या महाद्वारावरती बोलवलं जातं हे तितकंच खरं आहे. पण थोडं पुढं जाऊन बोलतो,
आज नानीच्या बाबतीत थोडासा वेगळा निर्णय केला जाणार आहे. याचं कारण, गेलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस यमाच्या महाद्वारावरती जायचं आणि बसलेल्यांपैकी एक लक्षात ठेवा, आपण किती नाही म्हटलो एक दिवस वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपलाही फोटो तिथं लागणार आहे. हे मान्य करावं लागेल. ऐकताय ना? आज 12:30 वाजता प्रत्येकाला यमाच्या महाद्वारावरती जावं लागतं. पण आज नानीच्या बाबतीत थोडा वेगळा निर्णय होणार आहे. तो असा, 12:30 वाजता यमाच्या महाद्वारावरती जाण्याच्या अगोदर नानीला एका ठिकाणी थांबवलं जाईल. त्या यमाच्या महाद्वाराच्या अगोदर एक दार लागतं, तिथं थांबवलं जाईल. आणि तिथं थांबवल्यानंतर, आता तुम्ही म्हणशाल महाराज का थांबवलं जाईल? मी शब्द वापरला, जी स्त्री सौभाग्यवती म्हणून जाते तिचं जाणं भाग्याचं, याकरता थांबवलं जाईल. आणि सौभाग्यवती जात असताना त्या सौभाग्यवती स्त्रीला हळदी कुंकवाचं लेणं लावलं जातं, तिचं औक्षण केलं जातं आणि मग यमाच्या दारावरती पाठवलं जातं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणशाल महाराज पुरावा काय याला? मी पुराव्यानिशीच बोले. कारण आजचं वर्ष श्राद्ध म्हणजे सौभाग्यवतीचं आहे, एका आयोचं आहे, एका पतिव्रता स्त्रीचं आहे. आणि मी त्यालाच धरून बोलेल. प्रसंग एक दिवस असा घडला, जगाचे 3 मालक ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ऐका बरं का, तिघांच्याही पत्न्या एकत्र आल्या. भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, भोलेनाथाची पत्नी पार्वती, तिघी एकत्र आल्या. आणि त्या तिघींमध्ये चर्चा सुरू झाली की आपल्या जगाच्या पाठीवरती आपल्यासारख्या पवित्र पत्न्या, पवित्र बायका म्हणले या जगात नाही, आपण खऱ्या पतिव्रता आहे. आणि तितक्या देवर्षी नारदांची स्वारी तिथं गेली. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. देवर्षी नारद जाऊन पोचले. तिन्ही स्त्रियांना सांगू लागले, अहो तुम्ही काय पतिव्रतेचा अधिकार गाजवता? पण बघा त्या मृत्यू लोकांमध्ये अशी एक मोठी श्रेष्ठ पतिव्रता आहे, तिच्यासारखं पातिव्रत्य या जगात कुणाचं नाही. म्हणजे कोण आहे ती? म्हणजे ती पतिव्रता म्हणजे आत्री ऋषींची पत्नी, तिचं नाव सती अनुसया. विठ्ठल विठ्ठल. आता तिघींना सण नाही झालंय. तिघी म्हणलं या जगात खऱ्या पतिव्रता असेल तर आपण, आपल्यापेक्षा कोणी मोठं नसावं. म्हणून तिघींनी काय केलं? तिघींनी तिन्ही जगाचे मालक एकत्र बोलवले. तिन्ही देवांना सांगितलं, बघा आमच्यापेक्षा या मृत्यूलोकात कोणीतरी श्रेष्ठ असणारी सती अनुसया नावाची एक सौभाग्यवती जा आणि तिचं पातिव्रत्य भंग करा. तिन्ही देव वैकुंठातून निघाले, मृत्यूलोकात आले. तिन्ही जगाच्या मालकांनी साधूचं, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सती अनुसयेच्या दारावरती ब्रह्ममुहूर्तावरती येऊन पोचले. अनुसयेला सांगता भिक्षाम दे, भिक्षाम दे आवाज म्हटल्यानंतर सती अनुसयेचे पती अत्री ऋषी स्नाना करता गेले. पण दारावरती आलेल्या साधूला काय भिक्षा पाहिजेत हे विचारण्याकरता अनुसया माती दारात आली. साधू महाराज काय भिक्षा द्यावी? दारावरती आलेल्या तिन्ही साधूंनी सांगितलं, अनुसये आज तुझ्याकडून आम्हाला या ठिकाणी आगळी वेगळी भिक्षा पाहिजेत. आगळी वेगळी? हो. काय भिक्षा देऊ साधू महाराज सांगा फक्त. अनुसये आजची भिक्षा वाढत असताना तू इतर लोकांना दिलेली भिक्षा वेगळी, आजची भिक्षा वेगळी, म्हणजे काय देऊ ते तर सांगा. त्यावेळेस अनुसया मातेला तिन्ही जगाच्या मालकांनी आलेल्या, जगाच्या मालकाचं स्वरूप घेऊन आलेल्या ब्राह्मणांनी सांगितलं का भिक्षा वाढत असताना ती प्रपंचातली लौकिकातली भिक्षा नको, तर आम्हाला अशी भिक्षा दे की ती भिक्षा देत असताना विवस्त्र होऊन दे. विवस्त्र या शब्दाचा अर्थ ती भिक्षा वाढत असताना अंगावरती कुठल्याही प्रकारचा कपडा नको, विवस्त्र होऊन दे. अनुसयेनं विचार केलाय, पती तर घरात नाहीये, विवस्त्र होऊन जर यांना भिक्षा वाढली तर आजपर्यंत पती सोबत जेवढी ठेवलेली निष्ठा आहे तेवढी सगळी वायाला जाईल. आणि जर दारावरती आलेल्या ब्राह्मणाला जर भिक्षा वाढली नाही, सच साधू उपवाशी गेल्याचं पाप माथी लागेल. काय करावं? दारावरती आलेल्या तीनही साधूंना सांगितलं, एक काम करा म्हणले, तुम्ही इथंच थांबा, मी आता गेले आणि भिक्षा घेऊन आले. दारावरती जगाचे मालक साधूचं रूप घेऊन उभे. सती अनुसया देवघरामध्ये असणाऱ्या देवाच्या देवघराजवळ गेली. आत्री ऋषी नव्हते, पण आत्री ऋषींचा कमंडलू घरात होता. आणि देवाला स्मरून सांगितलं, देवा
केलेला परमार्थ जर निष्ठेचा असेल तर साधू उपवाशी जाणार नाही. आणि पती सोबत ठेवलेली निष्ठा जर एक पात्रतेची असेल तर पातिव्रत्य भंग होणार नाही. देवा मला एवढाच आशीर्वाद दे की दारावरती आलेले तिन्ही जगाचे मालक तिन्ही साधू उपवाशी जाता कामा नये. देवापुढं बसली. ऐकताय ना? विनंती कोणाला करत होती देव घरात? बोला बोला. देवाला. आणि दारावरती आलेले कोण होते? देवच. पतीचा कमंडलू हातामध्ये घेतला आणि दरवाजामध्ये आली. हातावरती पाणी घेतलं आणि संकल्प केला पातिव्रत्य भंग होणार नाही आणि साधूही उपवाशी जाणार नाही. कमंडलूतलं पाणी हातावरती घेतलं आणि तिन्ही ब्राह्मणांच्या अंगावरती फेकलं. तिन्ही जगाचे मालक छोटी बाळं झाली बाबा. आणि तिन्ही बाळांना मांडीवरती घेतलं, अंगावरचं वस्त्र बाजूला केलं आणि सगळ्या जगाच्या तिन्ही मालकांना विशाल महाराजांनी गोड प्रमाण दिलं. कसं नेलं जातं नरकाला आपल्याला हे ऐकून ठेवा, कधीतरी कामाला येईल. संतांनी पुरावा दिला. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. पाप जास्त भरलं की नरक आहे. नरकाला नेत असताना मारी झोडी तोडीत नेलं जातं आणि मग तो त्रास भोगत असताना असं वाटतं का जन्माला आल्यानंतर जर चांगलं वागलो असतो, पुण्य केलं असतं तर एवढ्या यातना हा झाल्या नसत्या. पण वेळ हातातून गेलेली असते. काही म्हणशील महाराज पाप जास्त भरलं की नरक आहे. पण आमच्या जीवनात आम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी कुणाचं अंतकरण दुखवलं नाही, कधी कुणाला वाईट शब्द बोललो नाही, कधी कुणाशी चुकीचं वागलो नाही. मग आमची जागा कुठं आहे? ज्याचं जीवन एवढं पुण्याईचं, ज्याचं जीवन एवढं चारित्रवान आहे, त्याची जागा मात्र आज वैकुंठाला स्वर्गाला आहे. पण शास्त्र सांगतं पाप जास्त भरलं की नरक, पुण्य जास्त भरलं की वैकुंठ स्वर्ग. पण आजच्या दिवशी पाप आणि पुण्य जर दोन्ही समान भरलं तर महाराज म्हणले राहिलेलं कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले याची कर्म तर पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि एक काम करा, सोप्या भाषेत सांगतो, जीवन जगत असताना दुसरं तिसरं काही करता आलं नाही तरी चालेल, पण आयुष्यात एक काम करा, फक्त आपलं कर्म चांगलं असू द्या. आणि एक वाक्य आज घरी घेऊन जा. मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचा शेवट गोड आहे, आणि ज्याचं कर्म वाईट आहे त्याचा शेवटही वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे महाराज कर्म चांगलं म्हणजे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सोप्या भाषेत सांगतो, जगाच्या पाठीवरती या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर एकच काम करा, या जगात पुण्य कमावण्यासाठी जास्त काही लागत नाही. बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे महाराज पुण्य करण्यासाठी तीर्थयात्राच करावी लागते, अमुक करावं लागतं, धमुक करावं लागतं, दान धर्म अजिबात नाही. सोडून द्या, चुकीची फुली मारा या वाक्यांवरती. तुम्हाला ते जर जमतच नसेल तर या जगात चांगलं कर्म करण्यासाठी एकच काम करा, फक्त माणूस म्हणून माणसाशी जगा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्रानं आपल्याला सांगितलं, हीच आमची प्रार्थना
हेच आमची मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सगळ्यात मोठं कर्म आहे. आणि ऐका ना, या मृत्यू लोकात तेवढं कर्म जर आपल्या जीवनात जर आपल्याला कळालं दादा, तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या जीवनाचा शेवट गोडे. विठ्ठल विठ्ठल. किती माणसाचं कर्म चांगलं असावं, याच नाशिक जिल्ह्यात घडलेला प्रसंग आहे. ऐका बरं काही ना. चुकीचं कर्म केलं तर तेही तर भोगावं लागतं, आणि चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ इथंच मिळतं. पूर्वीच्या काळी होतं बरं का मंडळी, पूर्वीच्या काळी असं होतं, लोक म्हणायचे जाऊ द्या, त्यानं इथं चुकीचं कर्म केलं तो वरती फिडील. आता तसं नाहीच आहे. आता या कलियुगाचा वारा इतका भयंकर आहे का उजव्या हाताने कर्म केलं की ते डाव्या हाताने इथंच फेडायचं आणि मगच सुटका आहे. तशी सुटकाच नाही आपली. ते म्हणजे कसं काय, ऐका. ह्याच नाशिक जिल्ह्यात घडलेला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण दादा ह्याच नाशिकच्या पंचवटीमध्ये 14 वर्ष वनवासाला असताना प्रभू रामचंद्रांना आपल्या बापाची शोक वार्ता कळली, राजा दशरथाची, का बापाचं निधन झालंय. आता बापाच्या अंतकाळी जावं की न जावं हा प्रश्न प्रभू रामचंद्रांपुढे. याचं कारण आहे का, बापाच्या अंतकाळी आता जर पाणी पाजायला गेलो तर आईचा कैकई मातेचा अपमान होईल. कैकईनं सांगितलं होतं रामा 14 वर्षाचा वनवास आटोपल्याशिवाय पुन्हा अयोध्येत पाय ठेवायचा नाही. आणि बापाच्या अंतकाळी पाणी पाजायला न जावं तर पितृधर्म मोडेल. काय करावं, शेवटी जगाच्या मालकाला ऐकताय ना, आईचंच ऐकावं लागलं. जगाचा मालक प्रभू राम बापाच्या अंतकाळी अयोध्येला नाही गेले, आईचा शब्द धरला. पण प्रभूंनी विचार केला, बापाच्या अंतकाळी जरी पाणी पाजायला गेलो नाही, पण कमीत कमी बापाच्या नावानं इथं श्राद्धादी पिंडदान तरी करू शकतो. ऐका बरं का, आपला नाशिक जिल्हा किती पवित्र आहे, किती भाग्याचा आहे. तुम्ही ऐकलेलं नसेल, यापूर्वी कोणत्या प्रवचनकारानं कीर्तनकारांना तुम्हाला हा इतिहास सांगितला नसेल, पण ऐका, मी सांगतोय. प्रभूंनी नाशिकच्या पंचवटीतले सगळे ब्राह्मण एकत्रित केले आणि सांगितलं, बापाच्या नावानं व्यक्ती गेला की पूर्वीच्या काळी 5व्या दिवशी विधी केला जायचा. त्याचं वर्णन आहे ग्रंथात. त्या विधीचं नाव आहे पंचक्रिया नावाचा विधी. आणि व्यक्ती गेल्यानंतर आजही 10व्या दिवशी विधी केला जातो, त्याचं नाव आहे दशक्रिया नावाचा विधी. ऐका बरं का, आता थोडं लक्ष देऊन ऐका. ब्राह्मणांनी सांगितलं, दोन्ही विधी करा, फक्त 2 नियमात करा. एक पुण्य सलिलेच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर आणि 2 ब्राह्मणांच्या साक्षीनं 2 विधी होतील. ऐका आता, नाशिक जिल्हा किती पवित्र आहे. प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाच्या नावानं ह्याच नाशिकमध्ये वडिलांच्या नावाने पंचक्रिया नावाचा विधी करत असताना पुण्य सलीला गोदावरीच्या किनाऱ्यावरती केला, पंचक्रिया केला, म्हणून त्या गावाला नाव पडलं पंचक. आणि दशक्रिया केला म्हणून त्या गावाला नाव पडलं दशक. विठ्ठल विठ्ठल. दूर नका जाऊ. मी नेहमी सांगत असतो, आपल्या भागातल्या काही गावांना नावं पडले, याच्या पाठीमागं रामायणाचा अद्भुत इतिहास आहे. निफाड तालुक्यामध्ये मी काही गावं सांगतो, फक्त ऐकलेले असेल. आता एवढं सांगण्यासाठी वेळ नाही. खुर्च्या वाजू नका रे मागचे. मला आधी कळत नाही का खुर्च्या टाकायच्या म्हणून. एकदम हळू टाका, गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल. निफाड तालुक्यामध्ये असणारं चांदोरी गाव, निफाड तालुक्यामध्ये असणारं चाटोरी गाव, निफाड तालुक्यामध्ये असणारं नांदूर मधमेश्वर गाव, निफाड तालुक्यामध्ये असणारं खऱ्या अर्थानं भेंडाळी गाव, या गावांना नावं पडली. याच्या मागं ओव्या आहे, रामायणाच्या ओव्या आहे. लांब नका. आपल्याच नाशिक तालुक्यात त्र्यंबकेश्वरला जाताना महिरावणी नावाचं गाव आहे. का नाव पडलं? भावार्थ रामायणात असा उल्लेख आहे, प्रभू रामचंद्र इथं वनवासाला येण्याच्या अगोदर 2 राक्षसांनी इथं थैमान मांडलं होतं. एका राक्षसाचं नाव होतं आईरावण आणि दुसऱ्या राक्षसाचं नाव होतं महिरावण. आईरावण आणि महिरावण काय करायचे, साधूचा यज्ञ सुरू झाला की मोडायचे. साधू साधनेला बसले की तपश्चर्या भंग करायचे, पंक्ती बसल्या की उधळायचे. आणि साधूंना कळालं या पंचवटीतला प्रभूंनी राम नावाचा अवतार घेतलाय आणि प्रभू वनवासाला येत आहे. सगळे साधू निघाले ना आपलं दुःख देवाला सांगण्यासाठी गेले. देवाने सांगितलं, काळजी करू नका, माझा अवतारच त्या करताय. धर्मा रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना यदा यदा धर्मस्य ग्राणी भवती भारत. फार पुरावे, माझा अवतार त्या करताय.
काळजी करू नका, त्यांच्याकडे मी बघतो म्हणले. ऐका महिरावणी नाव कसं पडलं. प्रभू रामचंद्रांनी त्या 2 राक्षसांना मारण्यासाठी हातात धनुष्य घेतला आणि धनुष्य घेतल्यानंतर प्रभू जसे 2 राक्षसांच्या मागे पळाले. अहिरावण नावाचा राक्षस पळाला, पण मैरावणाला जिथं मारलं त्या गावाला नाव पडलं मैरावणी. विठ्ठल लांब नका जाऊ. आता सध्याच्या मिनिटाला जिथं आपण बसलोय ना, त्या भगूर गावाला भगूर नाव कसं पडलं हे तुम्हाला कोण्याच कीर्तनकारानं अजून सांगितलं नसतं, आणि ते मी गुपित ठेवत असतो. हो, ते गुपित आज मला तुम्हाला सांगायचंय. का नाव पडलं भगूर नाव? ऐका. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आपलं भाग्य. एवढ्या मोठ्या योद्ध्याच्या जन्मभूमीत आपण जन्माला आलोय, बसलोय. ऐका. श्रीमद भागवतामध्ये वर्णने, या जगाच्या पाठीवरती ब्रह्मदेवाने दशपुत्र जन्माला घातले आणि त्या दशपुत्रांमध्ये एक ऋषी होऊन गेले. त्या ऋषींचं नाव होतं भृगू नावाचे ऋषी. त्या भृगू ऋषींनी आयुष्याची साधना करत असताना प्रत्येक ठिकाणी गेले की साधना करायची. पण एक दिवस प्रसंग असा घडला, जगावरती राज्य गाजवणारा 3 देव, त्या 3 देवांपैकी असणारा एक देव, त्या देवाचं नाव आहे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवांच्या महाद्वारात गेल्यानंतर ब्रह्मदेवानी भृगु ऋषींना पाहिलं, पण उभे राहिले नाही, आदर नाही केला. म्हणून भृगु ऋषींनी त्या ब्रह्मदेवाला शाप दिला, हे ब्रह्मदेवा, या जगात तुझं कुठंच मंदिर होणार नाही आणि तुझी कुठलीच मूर्ती पूजी केली जाणार नाही. म्हणून या जगात ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त एकमेव कुठं आहे? अगदी बरोबर, पुष्कर. अजमेरच्या जवळ पुष्कर नावाचं स्थान आहे, तिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. यानंतर ब्रह्मदेवाचं मंदिर या जगात नाही. ज्या भृगु ऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला, त्याच भृगु ऋषींनी ह्याच भूमीमध्ये काही दिवस साधना केली, काही दिवस तपश्चर्या केली. भृगु इति नाम भगुरहा. भृगु ऋषींच्या नावावरून या गावाला नाव पडलं भगूर. विठ्ठल. आता राजा दशरथाला पाणी पाजायला प्रभू का गेले नाही? मी सांगितलं, थोडं चुकीचं केलं का इथं भोगावं लागतं. करणे श्रीराम वनवासी आणि प्रसंग असा घडला, एक दिवस राजा दशरथ शिकारी करता निघाले आणि शिकारी करता जात असताना, जंगलातून जात असताना घशाला कोरड पडली. म्हणून एका झाडावरती लपले आणि बघताय आता शिकार काही मिळाली नाही. पशु पक्षी प्राणी थकून दमून पाणी पिण्याकरता नदी पात्रावरती सायंकाळच्या वेळी येतील. पाणी पित असताना पाण्याचा बुडबुड आवाज झाला की धनुष्यातून सोडायचा. ठरलं महाराज. राजा दशरथ झाडावरती जाऊन बसले. त्याच कालावधीमध्ये ऐका, 2 आंधळे मायबाप होते आणि आंधळ्या मायबापांनी सांगितलं, पोरा, काशी यात्रा करण्याची इच्छा आहे, पण आंधळे आहोत, काशी यात्रा कशी करावी कळत नाही. एक काम कर, आम्हाला काशीला घेऊन चल. आंधळ्या मायबापाला पोरानं सांगितलं, आई बाबा काळजी करू नका, तुमची काशी यात्रा करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि आई मंडळी, त्या पोराचं नाव होतं श्रावण बाळ. श्रावण बाळाने एक कावडी बनवली, आंधळ्या मायबापाला कावडीत बसवलं आणि काशीच्या दिशेकडे जात असताना संध्याकाळची वेळ झाली. आंधळ्या मायबापांनी सांगितलं, घशाला तहान लागली, कोरड पडली, थोडं पाणी पाच. सांगितलं, आई बाबा या झाडाखाली बसा, मी आत्ता गेलो पाणी घेऊन आलो. आंधळ्या मायबापाला झाडाखाली बसवलं आणि सोबत आणलेली पाण्याची घागर घेतली आणि श्रावण बाळा आता पाणी आणण्याकरता नदी पात्रावरती गेले. मुद्दा माझा चाललाय,
या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर थोडं जरी तुम्ही चुकीचं वागले, थोडं चुकीचं कर्म केलं, ते इथंच भोगावं लागतं आणि मगच सुटका आहे. तशी सुटका नाही आपली. आणि प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथ झाडावरती बसलेले, श्रावणानं रिकामी घागर आणली, पाण्यात बुडवली. पाण्याचा बुडबुड बुडबुड आवाज झाला. राजा दशरथाला वाटलं शिकार आली का. मागचा पुच्छडचा विचाने धनुष्यातून बाण सोडला आणि बाळ येऊन तो श्रावण बाळाच्या छातीत लागला आणि जमिनीवरती पडले. पण बाण लागल्यानंतर मुखातून शब्द आला, आई ग, आई ग म्हणल्यानंतर राजा दशरथाच्या कानी ते शब्द गेले. राजा दशरथ झाडावरून उतरला. अरे आवाज पशुचा नाहीये, पक्ष्याचा नाहीये, प्राण्याचा नाहीये, कुण्या माणसाचा आवाज आहे. पळत 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 राजा दशरथ आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणाला मांडीवरती घेतला. पुरा, तुझं नाव काय, कुळ काय, गोत्र काय, आईचं नाव, बापाचं गाव, तालुका, जिल्हा, गाव, कुठून आला, कशासाठी? बाबा मी कशासाठी आलो हे सोडा, पण त्या झाडाखाली माझ्या आंधळे मायबाप बसले, तहानलेले व्याकुळे, फक्त पाणी पाजा. एवढं सांगितलं आणि श्रावण बाळानं आपला प्राण सोडून दिला. भरलेली पाण्याची घागर राजा दशरथानं उचलली, आंधळ्या मायबापाच्या जवळ गेले. आंधळ्या मायबापाला सांगितलं, आई बाबा पाणी घ्या. कोण आहेस तू? तुमचा मुलगा श्रावण. नाही, आमच्या मुलाचा आवाज आम्ही चांगला ओळखतो. डोळ्यानं जरी आम्ही आंधळे असलो, कानानं आम्ही बहिरे नाही. सांग आमचा मुलगा कुठं आहे? म्हणजे पाणी तर प्या. पाणी काय? पाण्याला स्पर्शही करणार नाही, सांगत नाही तोपर्यंत. आता राजा दशरथाला खरं बोलावं लागलं. राजा दशरथानं सांगितलं, मी रघुकुळामध्ये जन्माला आलेला अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. चुकून माझ्याकडून बाण तुमच्या मुलाला लागला आणि त्यामध्ये तुमचा मुलगा गतप्राण झाला. आता त्या आंधळ्या मायबापाला दुःख नाही सहन झालं. ऐका, इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं. याचं कारण असं होतं, आंधळ्या मायबापाची काठी गेली होती. म्हाताऱ्या मायबापाचा आधार गेला होता. अंतकाळी जो पोरगा पाणी पाजायला पाहिजे होता तो निघून गेला होता. दुःख झालं. आई ऐका, आणि ते दुःख शोक व्यक्त करत असताना त्या माय बापानं सांगितलं, जर आमचा पोरगा या जगातून गेला असेल तर आता आमचं काय काम इथं, आम्हालाही आटपायचंय. पण राजा ऐक, जसं आज आमच्या अंतकाळी एकुलता एक पोरगा तू पाणी पाजायला ठेवला नाही ना, तुला शाप देतो आम्ही. शाप तुला भोगावं लागेल. कर्म 4-4 पोरं असतील पण अंतकाळी एकही मुलगा पाणी पाजायला नसेल आणि भोगावं लागलं राजा दशरथालाही. राजा दशरथाचा अयोध्येमध्ये मृत्यू झाल्यानंतर 4 पोरं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पण 4 मुलांपैकी अंतकाळी एकही गोड प्रमाण दिलं. चौघे पुत्र राजा दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथालाही कर्म जर भोगावं लागलं असेल, देवाच्या जर बापाला कर्म भोगावं लागलं असेल, तर तुम्ही आम्ही कोण आहे? विठ्ठल विठ्ठल. पहिला मुद्दा माझा संपला. इथं चुकीचं कर्म केलं का ते इथं भोगावंच लागतं. पण आता दुसरा मुद्दा आहे का, इथं जर चांगलं कर्म जर केलं तर त्याचं फळही माणसाला मिळतं. हेच उदाहरण म्हणजे जिल्ह्यातच घडलेला प्रसंग आहे. आकाश मार्गातून सीतामाईला रावण लंकेच्या दिशेकडे घेऊन चालला होता आणि नेत असताना प्रसंग असा घडला, याच नाशिक जिल्ह्यातील एका पक्ष्यानं तो प्रसंग पाहिला. पक्ष म्हणजे हे राजकीय पक्ष नाही बरं का, पक्ष म्हणजे पक्षी म्हणजे उडणारा. आणि त्या पक्ष्याचं नाव होतं जटायू. जटायूनं पाहिलं, अरे कोणीतरी परमार्गातून आकाश मार्गातून परस्त्रीला घेऊन चाललाय आणि ती धावा करती, वाचवा वाचवा, गेलं पाहिजेत. आणि सांगू एक वाक्य नीट ऐका, या मृत्यूलोकामध्ये आपण सगळे जन्माला आलोय. या जन्मात सध्याच्या स्थितीला, या कलियुगात, ह्या मिनिटाला
सध्या जनावरांमध्ये माणुसकी, पण माणसामध्ये माणुसकी राहिली नाही आता. हो, मी दृष्टांत सांगेल एक. आता काल परवा मी इंस्टाग्रामला बघितलेला व्हिडिओ आहे. एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये म्हशींचा गोठा होता. आणि म्हशींचा गोठा असताना प्रसंग असा घडला की त्या शेतामध्ये भर दिवसा वाघ आला, बिबट्या शिरला आणि ते सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहिलं. अरे वाघ आला, वाघ आला. आजूबाजूला 100 शेतकरी उभे, प्रत्येकाच्या हातात काठी. आणि वाघ आलेला असताना प्रत्येक जण बघतोय आता जो वाघ आहे तो वाघ खऱ्या अर्थाने त्या गोठ्यात प्रवेश करेल, एकतर म्हशीला खाईल, नाहीतर त्या म्हशीला पाणी पाजवत असणाऱ्या मालकिनीला खाईल. दोन्हींमधून एक काहीतरी होईल. पण उभे असलेल्या 100 जणांच्या मनात असा विचार नाही आला की आपण 100 जण जर गेलो तर तिला वाचू शकतो. उलट लोकांना एक सवय लागली, काय ती बंद करा. सगळ्यांनी आपापला मोबाईल घेतला आणि व्हिडिओ शूटिंग चालू केल्या. आणि प्रसंग पुढे असा घडला की वाघाने ज्या वेळेस गोठ्यामध्ये प्रवेश केला त्यानं म्हशीला धरण्याच्या ऐवजी मालकिनीच्याच गळ्याला पकडलं. आणि ती धावा करती, वाचवा वाचवा वाचवा, आणि तडफडती. आणि तडफडत असताना आजूबाजूला उभे असलेले माणसं शूटिंगा काढताय, पण त्याच गोठ्यामध्ये असणारी म्हैस तिला किव आली. ती म्हणली मालकीने आपली. आयुष्यभर तहान लागला असेल तर हिनं पाणी पाजलं असेल, भूक लागली असेल तर हिनं खायला घातलं असेल, हो आपलं शेण पडलं असेल तर हिनं कधी उचललं असेल. म्हणून तिच्या ऋणातून उतराई झालं पाहिजे. म्हशीनं काय केलं, दोन्ही बाजूंना साखळ्या बांधल्या असताना साखळ्या तोडेपर्यंत अंग रक्तभंबाळ झालं, पण तोडायचा प्रयत्न करत होती. अखेर साखळ्या तुटल्या. आणि त्या म्हशीनं मालकिनीला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा नाही केली. एकाच शिंगामध्ये वाघाला अशी झडप टाकली का म्हशीनं वाघ मारला. दृष्टांत संपला. सध्या जनावरांमध्ये माणुसकी आहे, पण माणसामध्ये नाही राहिली. अजून पुढचं उदाहरण आहे का, किती माणुसकी आहे जगात जनावरांमध्ये. एखादं कुत्र पाळा तुम्ही, कुत्र कधी, आणि जर यदा कदाचित ते कुत्र पाळलेला असू द्या आणि घरातला एखादा व्यक्ती जाऊ द्या, त्याचा मृत्यू होऊ द्या, अहो माणसाला दुःख होतं, यात नवल नाही हो. ज्या कुत्र्याला काहीच कळत नाही, ते कुत्र घरातला मालक गेल्यानंतर, माणूस गेल्यानंतर 4-4 दिवस भाकर खात नाही. कुत्र्यामध्ये सुगट माणुसकी, पण माणसात नाही राहिली. आज प्रसंग मी का बोलतोय माणसात माणुसकी नाही, याचं कारण आहे. एक 10 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. मनमाड हायवेवरून आम्ही जात असताना एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि 4 वर्षाचं पोरगं पुढं बसलेलं होतं. गाडीवरती चालले होते. भर वेगामध्ये गाडीचा अपघात झाला आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर दोघंही नवरा बायकोन ते पोरगं गाडीवरून पडलं. मला सांगा, आजूबाजूला उभे असलेल्या लोकांची काय भूमिका होती तिथं? का कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करायला पाहिजे होता, कुणीतरी दुसऱ्या गाडीत नेऊन त्याला दवाखान्यात पोहोचवणं ही भूमिका होती. पण प्रसंग असा घडला, सगळ्यांनी आपले मोबाईल काढले, ॲक्सिडेंट कसा झाला हे शूटिंग करीत बसले. माणुसकी संपत चालली. पण सांगू का, या जगातली माणुसकी फक्त आता एका गोष्टीपुरती मर्यादित राहिली, आणि ते म्हणजे 10वे वर्ष श्राद्ध. तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी विज्ञान प्रगत नव्हतं, सायन्स प्रगत नव्हतं, पण पूर्वीच्या काळी माणुसकी फार होती. कधी जर एखाद्याची जर कधी आठवण आली ना, त्याला एक शब्द होता, म्हणायचे तुझ्याला एक खत वाटली होती. आणि त्याला भेटण्याकरता एखादं पत्र लिहिलं जायचं, ते पत्र 8 दिवसानं पोचायचं. किंवा त्याला भेटायला जायचं म्हणलं, समजा इथून यदा कदाचित पुढे जायचं म्हणलं का, पूर्वीच्या काळी सायन्स प्रगत नव्हतं, पायी जावं लागायचं. पूर्वीच्या काळी प्रेम होतं, प्रेम संपलंय आता. आता विज्ञान फार पुढे गेलं, पण प्रेम संपलं. आता विज्ञान एवढं प्रगत झालं का एखाद्याची आठवण जर आली, पहिल्या मिनिटाला आठवण आली तर दुसऱ्या मिनिटाला मोबाईल नावाची गोष्ट पटकन फोन करून विचारू शकतो. एवढं विज्ञान प्रगत झालं. पण जेवढं विज्ञान प्रगत झालं तेवढी माणुसकी ढिल्ली होत चालली. आज मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे, पण जवळच्या माणसाला तू बरा आहे का हे बोलण्यासाठी आज कोणाकडेच वेळ नाही. पण ऐका, हिंदू धर्म किती पवित्र आहे. आज आपल्याला वर्षभरामध्ये कोणाशी 2 मिनिटं बोलण्याकरता वेळ नाही, पण एखादी बातमी जर आपल्याला कळाली, अरे कुठे परिवारातील त्या परशुभाऊंची खऱ्या अर्थानं पत्नी गेली, आज वर्ष श्राद्ध आहे, गेलं पाहिजेत आपण. सध्या एवढीच माणुसकी राहिली. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, बसलेल्यांपैकी
मी सांगेल मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं फार लहान आहे, पण अनुभवाची बोल बोलण्याचा प्रयत्न करतो. माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी हसून खेळून राहा. ऐकताय ना तुम्ही? नात्या गोत्यामध्ये, परिवारामध्ये, भावकीमध्ये, गावकीमध्ये माणसं जोपर्यंत घरात आहे, जोपर्यंत नातेवाईकात आहे, त्यांना भेटायला जात जा, त्यांच्या जवळची बोलत जा. पण आपल्याकडं असं नाही. जिवंतपणी कोणी कोणाचं तोंड पाहत नाही आणि मेल्यानंतर मग सगळेच रडायला येतात, पण त्याचा उपयोग नसतो. म्हणून माझा मुद्दा असा चालू होता, आकाश मार्गातून जटायू नावाच्या पक्षानं तो प्रसंग पाहला. अरे कुणीतरी परस्त्रीला आकाश मार्गातून घेऊन चाललाय म्हणून जटायूनं भरारी घेतली आणि जटायूनं भरारी घेतल्यानंतर त्या रावणाला थांबवलं. का रे कोण आहेस तू? म्हणले लंकेचा राजा रावणी. बर कशा करता आला होता? काय नाही म्हणले, हिला घेण्याकरता आलो होतो. त्या सीतेनं सांगितले, बाबा अरे माझा प्राण वाचव. म्हणले कोण आहेस तू? मी प्रभू रामचंद्राची पत्नी सीता. जटायू म्हणला ही तर आपली गुरुमाताच आहे. मग ते काय झालं? म्हणले रावण पळवून घेऊन चाललाय, काळजी करू नको, याला तुला नेऊ देणार नाही मी आहे. जटायू नावाचा पक्षी आता मात्र खऱ्या अर्थानं त्यानं निष्ठा जागली. ऐका बरं का, 10 तोंडाचा असणारा रावण त्या रावणाशी युद्ध करण्याकरता जटायू निघाला. त्यानं विचार नाही केला की 10 तोंडाचा रावण आहे, आपण तर एवढेच आहे. पण बाबा 3 दिवस युद्ध चाललं. भावार्थ रामायण सांगतं, रावण 10 तोंडाचा होता, बलवान होता, यात नवल नाही. पण 10 तोंडाच्या रावणाला जटायू नावाच्या पक्षानं 3 वेळा उचलून आपटलं होतं. का? तर जटायू नाशिकचा होता. विठ्ठल विठ्ठल. नाशिकच्या लोकांचा नाद नाही करायचा, कुठंच नाही करायचं. हो, राजकारणात तर अजिबात नाही. ऐका थोडं बारकाईनं. आणि रावण हुशार होता. रावणानं विचार केला, म्हणले आकाश मार्गातून चाललो होतो, यानं पाहिलं, आता एक किमकाला पाहिजे, याला मारलं पाहिजे. जटायू सांग तुझं मरण कशात आहे? जटायू म्हणलं मरल तर मरण सांगणार नाही सांगत. ऐका बरं का, आता तुला तुझ्या प्रभू रामचंद्राची शपथ सांग तुझं मरण कशात आहे. आता मात्र रामाची शपथ घातल्यानंतर जटायूला खरं बोलावं लागलं. ऐका ना, एका पक्षाला कळालं पण पक्षातल्या माणसांना कळत नाही. रामाची शपथ घातल्यानंतर जटायू खरं बोलला, पण माणसं गीतेवरती हात ठेवून कोर्टात जाऊन 1000 खोटं बोलतात. जटायूनं सांगितलं माझ्या रामाची शपथ घातली म्हणून मी खरं बोलतोय, माझं मरण माझ्या पंखात आहे. रावणानं पंखच कापले आणि जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. पण अंतकाळी जाताना हे राम हे राम हे राम 10वा रामाचा चालू आहे. जगाच्या मालकाला बातमी माहित होती का पत्नीला रावणानं पळवलंय. जगाच्या मालकानं बायको बाजूला ठेवली आणि जगाचा मालक आपला कोण भक्त अंतकाळी संकट करतोय म्हणून जगाचा मालक पळायला लागला. आता आणि येऊन जटायू नावाच्या पक्षाजवळ पोहोचले. जटायूला मांडी घेतला. ऐका बरं का, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला फळ इथंच मिळणार, या मुद्द्यावरती मी बोलतोय. आणि जटायूला मांडीवरती घेतल्यानंतर विचारलं, जटायू तुझी शेवटची इच्छा काय? जटायूनं सांगितलं, प्रभू अहो माझ्या जीवनामध्ये आज माझी शेवटची इच्छा काहीच नाही. आज ज्याचं आयुष्यभर स्मरण केलं तोच माझ्या मृत्यूच्या अंतकाळी आज उपस्थित आहे. यापेक्षा माझ्या जीवनातला शेवट काय अजून चांगला हवा? अभंगाचं पहिलं
म्हणले आयुष्यभर आम्ही चांगलं जगलो म्हणून आमचा शेवट गोड झाला. ऐका आता महाराज म्हणले आयुष्यभर ज्याची भक्ती केली त्याच्या माहेराला येऊन पोचलो. महाराज कुणाची भक्ती केली? महाराज म्हणले जो विठेवरती 28 युगापासून आहे त्याचं आयुष्यभर नामस्मरण केलं. प्रसंग असा आहे, ऐका. का तुकोबरायांना अंतकाळी जगाचा मालक नेण्याकरता का आला? का विमान आलं तुकोबरायांना वैकुंठातून? या प्रश्नाचं उत्तर आज घरी घेऊन जा. इथं बसलेली मंडळी, एक मुद्दा आज लक्षात ठेवा. आयुष्य जगत असताना, नीट ऐकताय ना तुम्ही सगळे, आयुष्य जगत असताना कर्म चांगलं करा, आपला शेवट गोडे. कसं? एक उदाहरण मी सांगत असतो. प्रसंग असा घडला, आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करत असताना त्या काळात तुकोबरायांना विरोध करणारी लोक या जगात होते. आणि त्यापैकी एक नाम म्हणजे मंबाजी बुवा. मंबाजीनं सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही भजन करतात पण एक काम करा, आता तुम्हाला पगार मिळावा असं वाटत असेल तर माझ्या शेतीची राखण करा. महाराज म्हणले हरकत नाही. झालं, एवढा दृष्टांत मला सांगायचा आहे आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. तिकडं पुरुष मंडळींना विनंती, थोडी गडबड करू नका, ऐका, थोडं शांतचित्तानं प्रवचन कीर्तन ऐका. आणि त्या मंबाजी बुवानं काय केलं, तुकोबरायांना सांगितलं एक काम करा, ह्या बाजूला माझी 2 एकर ज्वारी आहे आणि एका बाजूला माझी 2 एकर बाजरी आहे. या ज्वारीमध्ये या बाजरीमध्ये कुणाचंही एखादं गोरडोर शिरलं नाही पाहिजे. आणि जर ते शिरलं आणि जर काही खाल्लं गेलं, नुकसान झाली तर सगळी भरपाई मी तुमच्याकडून घेईल. महाराज म्हणले हरकत नाही. ऐका बरं, या मृत्यूलोकामध्ये चांगलं जगण्याने शेवट गोड करता येतो, यावरती मी बोलतोय. आणि प्रसंग असा घडला, तुकाराम महाराज त्या शेतीची राखण करण्याकरता बसले आणि देवाचं नामस्मरण सुरू झालं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. भगवंताचं स्मरण आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि देवाचं स्मरण चालू असताना प्रसंग असा घडला, होऊ नये तेच झालं. कुणाची तरी गुरंढोरं त्या मंबाजीच्या शेतात शिरली आणि सगळं रान होत्याचं नव्हतं करून टाकलं. आणि ही बातमी मंबाजी बुवाला कळाली. मंबाजीनं सांगितलं आता तुकाराम महाराजांना सोडायचं नाही. पळत पळत आला आणि तोच मंबाजी तुकाराम महाराजांना नको ते बोलायला लागला. ऐका बरं का, तुकोबरा या जगाचे जगद्गुरु झाले, याच्या पाठीमाग तुकोबरांनी किती त्रास सहन केला हे ऐकून ठेवा. लोकांना वाटतं फक्त आम्ही मोठं झालो पाहिजेत, पण मोठं होण्यासाठी किती यातना भोगाव्या लागतात, किती त्रास बोलावा लागतो, किती द्वेष सहन करावा लागतो, या दृष्टांतातून कळेल. आणि ज्या मंबाजीनं शेतीची राखण करायला सांगितली होती, त्याच मंबाजीनं काय केलं, तुकोबरायांना मारण्याकरता शेजारी एक बाबळीचं झाड होतं, त्या बाबळीची एक फांटी तोडली आणि त्या फांटीनं तुकोबरायांना बडबड बडवलं. अशी जागा राहिली नाही की माझ्या तुकोबरायांच्या अंगातून रक्त येत नव्हतं. एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं आणि मंबाजी आता घरी निघून गेला. ऐका हा. आणि संध्याकाळी प्रसंग असा घडला, महाराजांचा नियम होता 9 ते 11ची वेळ झाली की पांडुरंगाच्या मंदिरात जायचं आणि कीर्तन करायचं. हो. आणि गेले कीर्तनामध्ये विना घेऊन कीर्तन सुरू झालं. 10:30 वाजले पण तुकोबरायांचं मन काय याच कीर्तनात रंगत नाही. याचं कारण तुकोबरायांच्या कीर्तनाचा मुख्य श्रोता जो होता तो मंबाजी होता. आणि तो जर नसला की तुकोबरायांना कीर्तन उमजत नव्हतं. कारण याचं कारण आहे, कीर्तनात मंबाजी बसलेला असला की मंबाजी तुकाराम महाराजांच्या चुक्या सांगायचा. आणि मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, या जगात आपण केलेल्या कार्याचं कौतुक करणाऱ्या 1000 लोकांपेक्षा त्या कार्यात काय चूक होते हे सांगणारा एक तरी चुकी काढणारा माणूस आपल्या जीवनात असावा. आणि ज्याच्या जीवनात चुक्या काढणारे माणसं आहे तो माणूस फार लवकर मोठा होतो. हे शास्त्राचं वर्णन आहे, हा शास्त्राचा पुरावा आहे. आणि ऐका, मंबाजी बुवा नाही म्हणून कीर्तन जमत नाही. गळ्यातला विना घेतला आणि मंबाजीच्या घरी पोचले, दारावरती थाप मारली. ज्या मंबाजीनं सकाळी भडबड बडवलं होतं त्या मंबाजीच्या दारावरती थाप मारल्यानंतर मंबाजीनं दरवाजे खोलले आणि मंबाजीनं पाहिलं, अरे दारावरती तुकोबरा. आणि मंबाजीनं तुकोबरायांकडे पाहिलं आणि तुकोबरायांना सांगितलं, मंबाजी तुकोबरा, सकाळी ज्या हातानं तुम्हाला बडबड बडवलं बाबळीच्या काट्यानं मारलं,
एवढं मारलेलं असताना तुम्ही माझ्या दारावरती आता म्हणले मंबाजी बुवा सकाळी जे झालं ते झालं, सकाळी झालेलं मी सकाळीच विसरून गेलो. एक काम करा, तुम्ही कीर्तनाला चाला. आयुष्यभर ज्या मंबाजीनं फक्त त्रासच दिला होता, आता त्या दिवशी त्याला वाईट वाटलं. गजा तुकोबरायांना आपण त्रास दिला, सकाळी एवढं मारलं, तोच माणूस सगळं विसरून आपल्याला कीर्तनाला बोलवायला येतो. एवढ्या लवकर माफ केलं, आणि माफ करण्याकरता माणसाचं हृदय तेवढं मोठं असावं लागतं, आणि ते माझ्या तुकोबरायांचं आहे बरं का. आणि मग त्या मंबाजी बुवानं सांगितलं, महाराज जाता 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 मी एक सांगतो, या जगात तुम्ही म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू, तुम्ही विष्णूचा अवतार आहे. यातून एक संदर्भ घ्या, ऐका. आयुष्यात ज्याला मोठं व्हायचं असेल त्यानं एक विदुर नीतीचा सिद्धांत लक्षात ठेवा. चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असल्याशिवाय रस्ता दूर जात नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसाच्या जीवनात चांगलं काम करत असताना विरोधक हे 100% असावे. आणि वाक्य नीट ऐका, लोक बाबळीच्या झाडाला दगड कधीच मारत नाही. ज्या झाडाला चांगली फळं लोक त्याला दगड मारतात आणि त्याचीच फळं खातात. तसं आयुष्यात एखाद्यानं त्रास दिला, कोणी निंदा केली, कोणी आपली कुटाळी केली, कोणी आपल्याला शिव्या दिल्या, कोणी आपल्याला द्वेष केला, कोणीतरी आपलं इकडं तिकडं जाऊन सांगितलं, कोणीतरी आपली बदनामी केली, म्हणून खचून जाऊ नका. उलट त्याला धन्यवाद द्या. एक दिवस असा येतो ज्या आयुष्यभर तुकोबरायांना मंबाजीनं रामेश्वर शास्त्रीनं त्रास दिला होता, तेच एक दिवस तुकोबरायांना विष्णूचा अवतार म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा विस्तार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या जीवनातला शेवटचा दिवस गोड असावा. आज झाले कीर्तन संपलंय, माझं 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला थांबायचंय. आज ज्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं जमलोय ते निमित्त सर्वांना ज्ञाते ठाऊके. 1 वर्षापूर्वी संपूर्ण या कुटे परिवारातून कैलासवासी वैकुंठवासी सौभाग्यवती पुष्पा नानी निघून गेल्या. पण जात असताना या परिवारावरती दुःख आज फार मोठं आहे. मला तरी वाटतं आमच्या गजूभाऊचं लग्न जमलं आणि सुनबाईसाठी सगळे दागिने वगैरे सगळी व्यवस्था केली होती. काय जणू जाणं काय माहीत होतं का काय माहिती. आणि खऱ्या अर्थानं सगळी तयारी केलेली असताना महत्त्वाचा क्षण तो पाहायचा फक्त तेवढा राहिला. मी सांगेल गड्या, तुम्ही जर यदा कदाचित चिमणी पाखरू नावाचा एक चित्रपट जर पाहिला असेल, तो आज या परिवाराला खऱ्या अर्थानं एकदम समारोप आहे. एवढं भरलेलं गोकुळ असताना माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, कशी अमृताची वाणी होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, मुखी अमृताची वाणी होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आणि अशा या परिवाराला कुणाची तरी खऱ्या अर्थानं नजर लागली. काळ काळाची चाहूल आली, अशी काळाची चाहूल आली, बाग आनंदानं नाली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग आनंदानं नाली, कस विपरीत घडलंय सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आणि काळाची चाहूल आली आणि 1 वर्षापूर्वी ह्या राजा राणीच्या प्रपंचामध्ये आमच्या पुष्पा नानीला जावं लागलं. मंडळी, एक वाक्य मी नेहमी सांगेल गड्या, मी सुरुवातीला एक वाक्य बोललो आहे
की शास्त्र सांगतं एखाद्या स्त्रीनं पतीच्या अगोदरच शास्त्रामध्ये जाणं भाग्याचं आहे. पण मी एक वाक्य बोलेल आज गड्या, या जगामधून एखाद्या स्त्रीच्या जीवनातून जर पती निघून गेला तर तिला कसंही आयुष्य काढता येतं. पण एखाद्या पुरुषाच्या जीवनातली पत्नी जर निघून गेली तर त्या माणसाला आयुष्य जगणं अवघड होत असतं. आणि ते दुःख खऱ्या अर्थानं आमच्या परशुमामांचं आहे. घरात आल्यानंतर कुठली हक्काची गोष्ट सांगण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पत्नी आहे. घरात आल्यानंतर हक्कानं कुठली गोष्ट घरात बेजबाबदारीनं बोलून टाकणं आणि ते ठिकाण म्हणजे पत्नी आहे. आणि ते हक्काचं ठिकाण खऱ्या अर्थानं आमच्या परशुमामांच्या जीवनातून वर्षापूर्वी निघून गेलं. मी एक वाक्य सांगेल गड्या, या परिवारामध्ये असणारा सगळा कुटे परिवार, त्यामध्ये नानीच्या 2 बहिणी असतील, रेखाताई आणि सुरेखाताई, आई असेल आमची काकू, भाऊ असेल आमचे महेश तात्या, सगळा परिवार आहे. मुली आहे, पुतण्या आहे, जावा आहे, भाया आहे, सगळे आहे. महिला मंडळ एक वाक्य सांगेल, वर्षभरापासून पुष्पा नानी गेल्यानंतर घरातल्या सगळ्या महिला रडत आहे. आणि एक वाक्य आज बोलतो मी, घरातली एखादी व्यक्ती गेली की बाई माणसाला रडून मोकळं होता येतं, पण पुरुषाला रडून दाखवता येत नाही. आणि ते दुःख परशुरामांचं आहे. जर आपणच जर रडत बसलो तर पाठीमागं असलेल्या लोकांचं काय, हा विचार खऱ्या अर्थानं त्यांचा आहे. मी एक सांगेल, आयुष्यभर त्या माणसानं लोकांची फार सेवा केली, याचा साक्षीदार मी आहे. कोणाचाही जर फोन आला की नाना ॲम्ब्युलन्स पाहिजे, त्या माणसानं निम्म्या रात्री उठावं आणि एखाद्या करता ॲम्ब्युलन्स घेऊन पळावं. कोणाचा जर फोन लागला, नाना इथं आग लागली, नानानं निम्म्या रात्री उठावं आणि अग्निशामकची गाडी घेऊन पळावं. कुणाचा फोन आला, नाना अमुक अमुक व्यक्ती गेली, या माणसानं सकाळी लगेच उठावं आणि लोकांना, त्या कर्मचाऱ्यांना घेऊन ती स्मशानभूमी झाडावी, आयुष्यभर सेवा केली. पण मी एक म्हणेल, नानाची सेवा आमच्या नानीच्या कामाला नाही आली, तेवढी सेवा यायला पाहिजे होती. खऱ्या अर्थानं ते दुःख फार मोठं आहे. आज त्यांच्यापेक्षा मोठे भाऊ असतील आणि भाग्यवान आहे बरं का, तो माणूस फार भाग्यवान आहे. बहीण गेल्यानंतर बहिणीचं 10वं श्राद्ध सुगट त्याच माणसानं केलं, त्यांच्या भावांनी दोघांनी केलं. पण बहीण गेल्यानंतर एवढं करता, मी म्हणेल याच्यापेक्षा पुण्य काय या जगात. पण एवढी सेवा केली, आयुष्यभर सेवा केली, त्या सेवेचं खऱ्या अर्थानं मोल या परिवाराला 1 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं. तेवढ्या दुःखातून फक्त देवानं ती घटना थांबवायला पाहिजे होती. पण आले देवाजीच्या मना, पुढे कोणाचे चालेना, त्याच्या मनात आलं की काहीच करता येत नाही. म्हणून आज या परिवारातून, नानांच्या जीवनातून, मामांच्या जीवनातून एक फार मोठा आधार हरवला आहे. आणि मी आल्यानंतर बघायचो की यांच्या घराला कमीत कमी सकाळचे 8 वाजले की दिवसभरात संध्याकाळी झोपेपर्यंत 40 ते 50 जणांचा चहा राहायचा. हा आला का चहा, तो आला का चहा. आणि आयुष्यभर आमच्या मीना आत्यानंही कधी नाही म्हणलं नाही बरं का कोणाला. तिनंही अविरतपणे कधी माहेरा 2 दिवस कमी राहिली असेल, पण घरी तिकडं आमच्याकडं लोक येतात, चहा पाणी करावं लागतो. ते आयुष्य ती गोड जगली, पतिव्रता म्हणून गेली, म्हणून तिच्या जीवनातला शेवटचा दिवस आज गोडच आहे. पण खरं दुःख फार मोठं आहे. आज या परिवारातून जात असताना त्यांचे सर्व दीर भाया, त्यांच्या जावा, त्यांचे पुतणे, फार मोठा भरलेला परिवार आहे हो. या परिवारातून खऱ्या अर्थानं त्या वर्षापूर्वी निघून गेल्या. आणि विशेष या परिवारातून जात असताना 2 मुलं आहेत. एक आमचा गजानन आणि दुसरा आमचा पवन. आणि एक मुलगी आहे आमची रेणुकाताई. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता या परिवाराचं आज दुःख मोठं असताना एका मुलाचं लग्न आई गेल्यानंतर झालं. एका मुलीचं लग्न झालेलं होतं, पण एक मुलगा अजून लग्नाचा आहे. आणि महाराज, मला आठवतो तो दिवस.
ज्या दिवशी आमच्या मनोदादाची हळद होती, त्या दिवशी आलेले सगळे पाहुणे आमच्या मोनूदादाला पाणी टाकत होती. पण ज्यावेळेस पाणी टाकण्याची परशुमामांची वेळ आली, तो हंबरडा मी ऐकला. आज 2 मुलांच्या जीवनातून, एका मुलीच्या जीवनातून आई निघून गेली. मी सांगेल गड्या, या जगातून सगळं जावं, माणसाच्या जीवनातले आईबाप कधीच जावं. आई ती आई असते हो. भांडू द्या, ती घरामध्ये भांडू द्या, बोलू द्या, 8 दिवस न बोलू द्या, आई ती आहे. जगात सगळं होता येतं, पण आई कधीच कोणाला होत नाही. पुरुष मंडळी, हे तुम्हाला आता नाही कळणार. त्याच्या घरात आई आहे ना, त्याला आई कधीच कळणार नाही. त्याच्या घरात बाप आहे, त्याला बाप कधी कळणार नाही. पण ज्याच्या घरातलं ज्या दिवशी जातं ना, त्या दिवशी त्या आईची भूमिका खऱ्या अर्थानं कळत असते. एक वाक्याच्या कीर्तनातलं घरी घेऊन जा. ज्याच्या खांद्यावरती बापाचा हात आहे आणि ज्याच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, जगात ती माणसं कधीच अपयशी होत नाही. ही बापाच्या हाताची आणि आईच्या पदराची ताकद आहे. आज वर्षापूर्वी संपूर्ण हा कुठे परिवार, गजानन असेल, पवन असेल, रेणुकाताई असेल, आईच्या पदराला पोरकी झाली. अहो, आईचा पदर फार भाग्यवान. उन्हात गेलं की तो छत्री होतो. आईचा पदर पावसात गेला की रुमाल होतो. आईचा पदर थंडीत गेला की स्वेटर होतो. आज या परिवारातली खऱ्या अर्थानं आई गेली. मी सांगेल सध्याच्या स्थितीला, या जगात श्रीमंत कोण गड्या? ज्याच्या घरामध्ये आई आहे आणि ज्याच्या घरामध्ये बाप आहे. गेल्यानंतर ती 2 माणसं कायम हसतमुखे. जगातला पहिला श्रीमंत माणूस तो आहे. पण आज या परिवारातून खऱ्या अर्थानं आई नावाचा आधार फार मोठा निघून गेला आहे. आज या परिवाराची स्थिती काय आहे? मला आमच्या काकूनं त्या दिवशी सांगितलं की खऱ्या अर्थानं नातू झाला आता ना, पण तो नातू पाहण्यासाठी आज आमची पुष्पा नानी नाहीये. हे मोठं दुःख या परिवाराचं आहे. म्हणून सगळं जावं, आई कधीच कोणाची जाऊ नये. काही असते आई, एका कविकारानं सांगितलं. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो मी गताना. अमृतावुनी गोड पाजेला पाना. या केलेल्या उपकाराची अशी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार पिटणार नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. हो
चालताना उडविले काट्याचे पास आई. मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई असते. आई म्हणजे 5 मिनिटात बोलण्याचा विषय अजिबात नाही. आणि एक सांगू का, ज्याची आई जाते ना दादा त्याला आई कळते, ज्याचा बाप जातो त्याला बाप कळतो. आज त्या परिवाराचं मोठं दुःख, आमच्या परशुमामांचं मोठं दुःख. आणि मी नेहमी सांगतो, म्हणजे या परिवाराचाच नुसता आधार नाही बरं का, आमच्यासारखं कधी जर गेलं मामा एवढं काम करा ना, 1 मिनिटात काम होत असतं. फार मोठं दुःख त्यांचं आहे. पण वर्षभरापासून सगळं दुःख असं लावून धरलं आहे त्यांनी, फक्त मी पाहतो असं लावून धरलं आहे. त्याचप्रमाणे जसं या परिवाराची आई गेली, परशुमामांच्या जीवनातली पत्नी गेली, तसं आमच्या आडके परिवाराची बहीण गेली बरं का. मी नेहमी सांगतो, या जगात सगळ्यात पवित्र नातं जर कोणतं असेल तर ते भावा बहिणीच आहे. आणि ती भावाची भूमिका आमच्या महेश तात्यांनी फार पार पाडले. तिघी बहिणींमध्ये मला तरी वाटतं ते सगळ्यात लहान आहे. पण उभ्या आयुष्यात 3 बहिणीनं कधीच तक्रार केली नाही आमच्या भावाकडून आम्हाला हे कमी पडलं की ते कमी पडलं. उलट भावाला सांभाळून घेणाऱ्या 3 बहिणी आहे. त्यामध्ये आमच्या रेखा आत्या असतील, आमच्या सुरेखा आत्या असतील. आणि विशेष आयुष्यभर आपल्या नंदांना काही कमी पडू नये हा अट्टहास आमच्या स्वाती काकीचा आहे. फार गोड स्वभाव बरं का. म्हणजे नेहमीच सगळ्यांचं वर्णन करतात पण भाऊजाईचं कोणी सांगत नाही. पण मी आज सांगतो, सगळ्यांना सगळे दिसतात पण माहेरात गेल्यानंतर त्या नंदीची उडबस करणारी भाऊजाई कोणी सांगत नाही. आणि फार गोड स्वभाव आहे त्या स्वातीताईचा. गेल्यानंतर आल्यानंतर कधीच आपल्या नंदांना चुकीचा शब्द नाही, अंतकरण दुखेल असं नाही. उलट नंदा सांगतील ती पूर्व दिशा. आणि विशेष सगळ्यात मोठं दुःख आमच्या काकूच आहे. तिला असं वाटत असेल की देवानं माझ्या पोरीच्या आधी मला का नाही नेलं. ते दुःख फार मोठं आहे. पण असो, आले देवाजीच्या मनापुढे कोणाचे चाले ना. या संत उक्तीप्रमाणे ज्यावेळेस नानी गेली त्यावेळेस मला आमच्या परशुमामांनी सांगितलं की महाराज, श्राद्धाला आपल्याला काय करता येईल तेवढं मला करायचं आहे. आणि फार पत्नीच्या जाण्यानं काय करावं काय नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे परशुमामा आहे. भगूरला जर गेलं कधी 10व्याला तर आमच्यासारख्या प्रवचनकारांना बसायचे हाल होते. तिथं पाऊस आला की पाठीमागून पाऊस लागायचा, कधी कपडे ओले व्हायचे. पण मला एक आनंद वाटला, त्यांनी मला महिन्यानंतर एक सांगितलं की नानीच्या नावानं मी तिथं प्रवचनाचा चांगला मोठा ओट्टा दिला, नानीचं नाव दिलं. एक सांगू, हे कीर्तन प्रवचन लोक विसरून जातील, पण जोपर्यंत दारणेच्या किनाऱ्यावरती दशक्रिया विधीचा ओटा आहे त्याला पुष्पा नानीचं नाव अविरतपणे राहील. ही दानाची ताकद आहे. ते काम मामांनी केलंय म्हणून त्यांना वंदने. त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं महाराज गेले, आता नानी परत येणार नाही. एक काम करा, तुमची आत्या गेली पण आम्हाला तुमचा आडके परिवार असेल, पोरकं करू नका म्हणले. मामा आत्या जरी गेलेले असेल पण आमचा आडके परिवार कायम तुमच्या सोबत राहील. कोणत्याही गोष्टीला तुम्ही हाक मारा, आमचा सगळा जेवढा आडके परिवार आमचा वाडा आहे तो तुमच्यासाठी कायम तुमच्या सुखदुःखात सहभागी आहे. म्हणले आपल्याला कीर्तन ठेवायचे पण सगळी चांगली माणसं आणा. म्हणून आज या कीर्तनाकरता महाराष्ट्रात गान क्षेत्रात ज्यांचं नाव आहे, आणि तुम्हाला ही मंडळी दिसताय ना महाराज, ही 3 महिने अगोदर सांगून ठेवलेली नाही तर ही वेळेवरती 1 महिना आधी पण मिळत नाही. 3 महिने मी यांना आधी सांगितलं होतं आमच्या आत्याचं श्राद्ध यावं लागेल तुम्हाला म्हणलं. त्यामध्ये गान क्षेत्रात मोठं ज्यांचं नाव आहे, हरिभक्तपरायण आदरणीय आमचे विशाल महाराज नन्नावरे महाराज वंद उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद आहे. इकडे संजय महाराज शिंदे, गोड आवाज आहे महाराजांचा, ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे इकडे मृदुंगावरती ज्यांचा गोड हात आहे, महाराजांनी मृदुंग वाजवला की जसा माणूस बोलतो की काय असा ज्यांचा गोड हात आहे, ते आदरणीय आपल्या नाशिक जिल्ह्याचे रत्न शुभम महाराज कड
महाराज उपस्थित आहेत त्यांना वंदने. तिकडे गोड या ठिकाणी चोपदार असणारे आमचे हरिकिसन महाराज सानिध्य उपस्थित आहेत त्यांनाही वंदन. इकडे विण्याची गोड ज्यांची भूमिका आहे ते आमच्या आडके परिवाराचं एक रत्न आमचे नारायण तात्या आडके. मी नेहमी सांगत असतो माणसाचा चेहरा किती फ्रेश असावा, किती आनंदी असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नारायण तात्या आहे. फार हसरा चेहरा तात्या उपस्थित आहे. विशेष त्र्यंबकेश्वरवरून आलेले आमच्या अतुल महाराज परदेशी यांच्या संस्थेतील सगळे टाळेकरी वृंद यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. याचं कारण आहे आज या परिवाराकडून ह्या सगळ्या वारकऱ्यांना अन्नदान होणारे आणि हे अन्नदानाचं महत्त्व असं आहे. या पोरांच्या मुखात एक करी दण काना या ठिकाणी दाना जरी गेला अन्नाचा तर कोटी कुळाचं यज्ञ केल्याचं पुण्य आहे आणि खऱ्या अर्थानं गेलेल्या पूर्वजांचा उद्धार आहे असं प्रमाणे संत साहित्यामध्ये. म्हणून सगळ्यांना वंदन. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचा गोड असा साऊंड आहे, मी साऊंडवाल्याला सांगितलं तर बाबा सगळं कर पण वेळेवरती दगा देऊ नको, कार्यक्रम माझ्या घरातला आहे. आणि ज्यांचं ते मिळतच नाही लवकर ते आपल्या शिन्नर तालुक्यात पाटोळे गाव आहे. त्या पाटोळे गावच्या आदरणीय आमचे समाधान भाऊ. जोगेश्वरी साऊंड म्हणजे महाराष्ट्रात टॉपचं नाव आहे सध्याला. दादा उपस्थित आहेत त्यांना वंदन. आणि संपूर्ण हा कार्यक्रम अविरतपणे कधी कुठे परिवाराला आठवण आली तर वर्षानुवर्ष पाहता येईल असं खऱ्या अर्थानं माऊलीचा दास आमचा कृष्णा दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्या दादाला या ठिकाणी वंदने. सुंदर असं प्रक्षेपण त्यांनी केलं त्यांना वंदन. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊन वाणीला पूर्ण विराम. विठोबा रखुमाये.